हाय नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। आणि म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगते की आज माहीत नाही प्लॅन्टचा खूप जास्त आवाज येतो आहे, त्यामुळे व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला असा एक आवाज येईल। सो प्लीज आजचे दिवस ॲडजस्ट करा। आणि गुड मॉर्निंग। आणि सकाळी सकाळी घाई गडबड चालू आहे ती आरोहीच्या टिफिनची। आरोहीने रात्रीच सांगून ठेवलेलं की मला उद्या आलूची भाजी आणि पुऱ्याच हव्या आहेत। सो म्हटलं ठीक आहे, त्यामुळे इथे आता आलूची भाजी करत आहे। आणि रात्रीलाच मी आलू उकळून ठेवले होते। कधी मी उकळून ठेवत नाही असे, पण काल होता वेळ माझ्याकडे, म्हटलं उकळून ठेवते म्हणजे सकाळी जास्त घाई गडबड होणार नाही। सो त्यामुळे आज भाजी करताना जास्त वेळ लागलेला नाही। आणि तिला म्हणजे आलूची चटणी हवी असते, पातळ भाजी नको असते, त्यामुळे इथे मी आलूची चटणी बनवत आहे। आणि सोबतच म्हणजे पुऱ्यांचं प्रिपरेशनही माझं करणं चालूच होतं। तर कणिक मी मळून ठेवलेलीच होती, तर इकडे आता मी गॅस पेटवला आणि सोबत पुऱ्याही लाटून घेतल्यात। तर मी आधी पुऱ्या लाटून घेते आणि नंतरच गॅस पेटवते, म्हणजे कसं तेल जास्त जळत नाही, गॅसही जास्त जळत नाही आणि पुऱ्या एकदाच्या बनवून तयार असल्या की आपण पटपट त्यात तळू शकतो। सो इथे भाजी आणि पुरी माझी बनवून मस्त अशा तयार आहेत। आणि पुरी आमच्याकडे सर्वांनाच खूप जास्त आवडते। सो पिहूसाठी पण मी पुऱ्या आता बनवूनच घेतल्यात, कारण तोही उठलेला होता। आणि आता इथे नाश्त्याची प्रिपरेशन करत आहे। तर नाश्त्यामध्ये आज मी बनवणार आहे उपमा। आरू मला बोलली की मम्मा मी खरंच कंटाळली आता पोहा, उपमा, फोडणीच्या शेवड्या आणि तेच ते खाऊन खाऊन, पण खरंच नेहमी काय करून द्यायचं। आता इडली आणि अप्पे पण मी बनवत असते, रव्याचे अप्पेसुद्धा बनवत असते, पण दररोज ते नाही होत शक्य देणं, त्यामुळे मग 1-2 दिवस आड ह्या गोष्टी द्याव्या लागतात। पण आरोहीला खायचा कंटाळा येतो, पण काही पर्याय नाही, म्हणून मग मी उपमाच बनवते आहे। आणि रवा कसा भाजून ठेवलेला असल्यामुळे पटपट बनतोही। आणि सोबतच सर्व माहीत आहे, सर्व काही माहीत आहे की पाणी उभ्याने पिल्याने गुडघे दुखतात, पाय दुखतात आणि ते चांगलंच नसतं पाणी उभ्याने पिणं खरं तर, पण तरीही कधी पर्याय नसतो। कामाची इतकी गडबड असते, इतकी तारांबळ उडालेली असते की पाणी प्यायला वेळ मिळत नाही, त्यामुळे कधी सर्व काही माहीत असतानाही त्या चुका आपल्याला कराव्या लागतात। सो बघा, उपमाचा रवा तर भाजलेला होता, त्यामुळे फक्त थोडंसं त्याला गरम केलं आणि मस्त गरम पाणी ओतलं आणि असा मस्त 5 मिनिटात माझा मस्त असा उपमा बघा बनून तयार आहे। आता आरोहीला नाश्त्याला देते। आणि बघा म्हणजे मुलांचं कसं असतं, 1-2 दिवस झाले की त्यांना आलूची आठवण येतेच। आरूचं असं असतं की आलूच्या भाजीशिवाय काही देऊ नको, आणि आरोहीच्या पप्पाचं असं असतं की आलूची भाजी सोडून काहीही चालेल। तर त्या दोघांच्या मध्ये मग माझी अशी तारांबळ उडत असते। मग तिला मी सकाळी आलूची भाजी करून दिली आणि आता त्यांच्यासाठी मी उडदाची डाळ बनवत आहे। उडीदाची डाळ आमच्याकडे सर्वांनाच आवडते आणि आरोहीच्या पप्पांना तर दररोज दिली तरीही आवडीने खातात। तर मी कुकरला आधीच उडदाची डाळ वाटीभर लावून दिलेली होती आणि आता तीच बनवत आहे। म्हणजे नेहमीच जर भाजी नसली काही ऑप्शन नसलं की उडदाची डाळ ही आमची पहिली चॉईस असते, पण आता भाजी असूनही त्यांचं चालू होतं कालपासून उडदाची डाळच बनव, तर म्हटलं ठीक आहे। तर उडदाची डाळ खूप छान लागते टेस्टला, तुम्ही जर केली नसेल कधी तर खरंच करून पहा, मस्त लागते। आणि जी सालीसकट असते तीच छान लागते भाजी, म्हणजे भाजी त्याची छान लागते। सो सालीसकटच मी भाजीतही टाकलेली आहे ती, आणि जशी नॉर्मल भाजी आपण करतो तशीच भाजी मी ती फोडणी दिलेली आहे। सो आता भाजी फोडणी दिली, तिला 1-2 उकळी येईस्तोवर बघा, काल डीमार्टमधनं ह्या जे जार आणले होते ते रात्रीच धुवून ठेवले होते आणि आता ते मस्त सुकलेत। आणि जे आपले ड्रायफ्रूट्स वगैरे असतात ते स्टोअर करण्यासाठीच खरं तर मी हे जार आणलेले आहेत। कारण होतं कसं बघा, माझ्याकडे सर्व जे कंटेनर्स आहेत ते सर्व स्टीलचेच आहेत, आणि मग काय होतं, जे ड्रायफ्रूट्स असतात किंवा काही ज्या खायच्या वस्तू असतात त्यामध्ये ठेवल्यानं त्या दिसत नाहीत, आणि दिसल्या नाहीत तर त्या खाल्ल्याही जात नाही आणि त्या तशाच पडून राहतात। म्हणून मला ह्या काचेच्या जार जे आहेत त्या हव्याच होत्या। सो आता फक्त ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मी त्यामध्ये टाकत आहे। आणि ड्रायफ्रूट कसं होतं, आपण जास्त प्रमाणात आणतो आणि डाबर हनीच्या ज्या माझे जार होते त्यामध्ये मी ठेवायची, तर ते एका वस्तूसाठी 2-2 जार माझे म्हणजे बिझी झाले होते। सो आता छान झालं, एका जारमध्ये माझं 1 महिन्याचे तरी ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व आता येतात। आणि मस्त बघा, या काचावरनं बरोबर 5 जे जार आहेत माझे आरामात बसलेले आहेत आणि दिसतातही खूप छान आहेत।
आणि बघा म्हणजे कामात काम माझं तेही एक काम होऊन गेलं. सोबत आता माझी भाजीही इथे तयार आहे आणि सोबत ना गॅसच्या ओट्यावर जेवढा काही पसारा होता तोही मी आवरून घेतलेला आहे. आणि लोखंडाच्या कढईत कधीही आपण भाजी केली ना तर ताबडतोब तिला ना दुसऱ्या भांड्यामध्ये म्हणजे काढायलाच पाहिजे, नाहीतर भाजीला असा वेगळाच वास येतो आणि कलरही येतो ब्लॅक. सो आता माझे सर्व जे सकाळचे कामं आहेत ना सर्व आटोपलेले आहेत. आणि बघा कालच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत छान आय थिंक परवाच्या व्हिडिओमध्ये हे 2 जे आहेत कॅन्डल होल्डर मी बनवलेले ते शेअर केलेले आहेत. आणि याचा यूज जो आहे तो दिवाळीलाच होणार आहे. तोपर्यंत ते इथे तिथे ठेवलेत ना तर मुलं खराब करून टाकतात. पिहू तर अगदी हाताने त्याचा काच काढायचा प्रयत्न करताना मी 1-2दा म्हणजे बघितलं. त्यामुळे म्हटलं नाही याला आपण आधी ना व्यवस्थित म्हणजे ठेवून देऊ कुठेतरी, नाहीतर पिहू काही दिवाळीपर्यंत त्याला टिकू देणार नाही. आणि कसे मातीचेच आहेत ते तर फुटायची भीतीसुद्धा असते. त्यामुळे ना मी मस्त असे पेपर घेतले आणि त्यामध्ये रॅप केलेत. आणि बघा त्यात ज्या कॅन्डल्स लावायच्या आहेत ना त्यासोबतच मी रॅप केल्यात, म्हणजे दिवाळीच्या दिवशी ना मला जास्त शोधाशोध करावी लागणार नाही. आता थोडं डेकोरेशनच्या वस्तू मी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्या सर्व मी एकाच ठिकाणी ठेवत आहे. म्हणजे दिवाळीला मला असं स्पेशल त्याला शोधायला किंवा वेगळं काढायला ना वेळ द्यायची अजिबात गरज पडणार नाही. आणि हा जो दिवाण आणला ना यामध्ये मस्त अशी स्पेस मला मिळालेली आहे. माझ्या ज्या डेकोरेशनच्या वस्तू आहे ना त्यामध्येच मी आता स्टोअर करत आहे. आणि चला आता करूयात माझ्या सर्वात आवडीचं काम. आणि मला ना नेहमी प्रश्न येत असतात की तू प्लांटसाठी काय यूज करते, तुझे प्लांट असे हिरवेगार कसे राहतात किंवा फर्टिलाइज कशी करते. सो नेहमी मी काही ना काही टिप्स तुम्हाला आपल्या व्हिडिओतून देतच असते. तर कालही मला एक कमेंट अशी आली होती काल परवा की झाडांना कशी फर्टिलाइज करते, कोणती खतं देते. किंवा माझ्या एका मैत्रिणीने व्हॉट्सअपवर सुद्धा विचारलं की तुझी झाडं मला नेहमी हिरवीगार दिसतात आणि आमची कशी सुकतात गं. सो चला त्यावरच आज थोडंसं बोलूयात. तर बघा खरंच झाडं बघा काय मस्त अशी ग्रो झालेली आहेत, हिरवीगार आहेत आणि पानांचा आकारही बघा किती छान मोठाच्या मोठा आहे. खरं तर या गॅलरीमध्ये पाहिजे तेवढं ऊनही येत नाही तरीसुद्धा बघा प्लांट सर्वच मस्त ग्रो होत आहेत. तर मी काय करत असते दर 15 दिवसातून झाडांमध्ये काही ना काही खतंही टाकत असते. सो माझ्याकडे ना बरीचशी जी केमिकल खतं आहेत ना तीसुद्धा आहेत. आणि घरी पण मी लिक्विड फर्टिलायझर बनवत असते, कंपोस्ट बनवत असते. आणि आज बघा मी माझ्याकडे जे फर्टिलायझर आहेत ना ते तुमच्यासोबत आता शेअर करते. तर माझ्याकडे ना NPK 25-10-10 आणि NPK 19-19-19 आहे. सोबतच मायक्रोन्यूट्रिएंट्स पण आहे, कॅल्शियम नायट्रेट पण आहे. आणि म्हणजे तसं तर खरं सांगू का इंडोर प्लांट्सला जास्त फर्टिलाइज करायची गरजच नसते, पण तरी त्यांच्या ज्या काही थोड्याफार रिक्वायरमेंट्स असतात त्या आपल्याला फुलफिल ह्या कराव्या लागतात. सो त्यासाठी मी 15 दिवसातून काही ना काही खतंही झाडांना देत असते. तर बघा हे आहे मायक्रोन्यूट्रिएंट 2 लिटरची ही बॉटल आहे आणि त्यामध्ये अगदी छोटासा चम्मच आहे, हा 1 चम्मच टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे त्याला मी पाण्यात डायल्यूट करते आधी आणि नंतर सर्व झाडांना देते. तुम्ही तसंही झाडांमध्ये अर्धा चम्मच हे देऊ शकता. पण काय होते बऱ्याचदा आपले झाडं हे पॉटमधले असतात आणि जर हे जे केमिकल फर्टिलायझर आहेत जास्त झालीत ना तर त्याचा दुष्परिणाम हा झाडांवर होत असतो. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही डायल्यूट करून द्याल ना तर जास्त जरी झालं ना तर पाण्यासोबत ते वाहून जातं आणि झाडांवर त्याचे साईड इफेक्ट्स होत नाही. झाडांना जेवढं लागतात झाडं तेवढं घेऊ शकतात. सो मी डायल्यूट करूनच देत असते. आणि जर तुमच्याकडे फुलांची झाडं असतील ना तर मात्र तुम्ही त्यांना अर्धा चम्मच दिलं ना 15 दिवसातून तरीही चालेल. कारण फुलांच्या झाडांना ना जास्त फर्टिलाइज करायची ही गरज असते कारण ते आपल्याला छान छान फुलं देत असतात. सो बघा माझ्याकडे जे आहेत फर्टिलायझर ना ते मी असे पॉलिथिनमध्ये ठेवलेले होते आतापर्यंत. सो आता माझ्याकडे आता काचेचे जार आलेत ना तर ह्या प्लास्टिकचे जे जार आहेत ना यांची काहीही गरज नाही. तर ते मी आता हे खतं ठेवायसाठी करत आहे. आणि माझ्याकडे मार्करनी काय करताय त्यावर म्हणजे लिहूनही ठेवत आहे लक्षात राहिलं पाहिजे म्हणून. सो हे NPK जे आहे ना माझ्याकडे हे 25-10-10 आहे आणि हे महाग्रीन असं या ब्रँडचं नाव आहे. आणि NPK 19-19 आहे जे हे ग्रीन कलरचं दिसतं आहे ना ते सुद्धा महाग्रीन याच ब्रँडचं आहे. दोन्ही याचा रिझल्ट ना मला खूप छान आलेला आहे. मी दर 15 दिवसाला तर नाही पण महिन्यातून एकदा नक्कीच यूज करते. आणि त्यानंतर हे माझ्याकडे कॅल्शियम नायट्रेट आहे आणि याचा ब्रँड आय थिंक रेमेडी आहे, रेमेडीचं आहे हे.
याचा रिझल्टही खूप छान आहेत. फुलांच्या झाडांवर तर हे म्हणजे कमाल यांची म्हणजे तुम्हाला लगेच रिझल्ट मिळतो. सो बघा, सर्व जे माझ्याकडे होते ना त्या सर्वांना मी म्हणजे नावं लिहून व्यवस्थित बघा आता पॅक केलेत आणि त्याचा रिझल्ट बघा. खरंच माझी गॅलरी तुम्हाला कधीही अशी मस्त हिरवीगार कलरफुलच दिसेल. आणि तुम्हाला जर म्हणजे आता तुम्ही नवीन गार्डनर असाल आणि इतके सारे जर फर्टिलायझर नसतील घ्यायचे ना, तर खरं सांगते काहीही गरज नाही. रोज आपण वरण भात हा लावत असतो, तांदूळ धुतो, डाळ धुतो ना, त्याचं पाणी झाडांना घाला. जे काही किचन वेस्ट असतं, कांद्याची लसणाची जे टरफलं असतात किंवा पालक मेथीचं जे काही खालचे दांड्या वगैरे आपण टाकून देतो ना, ते पाण्यात 3-4 दिवस भिजायला टाका आणि ते द्या. बनाना पील फर्टिलायझर द्या, त्याचाही रिझल्ट खूप मस्त येतो. मी गार्डनिंगची ही कामं करताना कधी 4 वाजलेत ना कळलंही नाही आणि 4 वाजता आम्हाला जायचं होतं BCच्या मीटिंगला. तर पटपट तसंच आटोपलं आणि आलेलो आहोत आम्ही आमच्या एका फ्रेंडकडे, हर्षदाकडे. तिच्याकडे आजची BCची मीटिंग होती. ॲक्च्युली तशी तर आमची ठरलेली तारीख 5 असते, पण आता नवरात्र येणार आहे मध्येच. बऱ्याच बायकांना उपवास असतो किंवा फिरायला गेलेले असतात, देवीच्या दर्शनाला गेलेले असतात. सो तिने आजच करायचं ठरवलं आणि मस्त असा मिसळ पावचा बेत होता. खूप छान गप्पा गोष्टी केल्या, खूप म्हणजे इतकं कॉमेडी, इतकं पोट धरून धरून हसलो आम्ही, खूप मजा केली आणि मस्त मिसळपाववर ताव मारला आणि त्यातनं 1-2 तास कुठे गेलेत ना खरंच माहीतही पडलं नाही. सो आता आम्ही घरी आलो आणि म्हणजे आम्ही तर आता नाश्ता करून आलेलो आहोत. तर आरू बोलले, म्हणजे आरूने आधीच सांगितलं होतं की हां तुम्ही छान नाश्ता करून याल तर मलाही काहीतरी लागेल. सो आता ना पाणीपुरी बनवत आहे आणि आज म्हणजे पुऱ्या पण मी विकत नाही आणलेल्या आहेत. ॲक्च्युली डीमार्टमध्ये गेलो ना त्याच दिवशी ती बोलली होती की ते पुऱ्या मिळतात ना फक्त तळायच्या, त्या घे मम्मा. पण खरंच माझं लक्ष राहिलं नाही आणि तीही विसरली. तर तिचं कालच चालू होतं की डीमार्टमधनंच आल्यानंतरच मला पाणीपुरी बनवून दे घरी, पण काल तर काही शक्य झालं नाही कारण भयंकर दमली होती. पण आज तिला आता पाणीपुरी करून मला द्यावीच लागेल. सो पुऱ्या पण आता बाहेरनं वगैरे काही घेऊन येणार नाही आहे, पुऱ्या पण घरीच करत आहे. सो चला, त्यासाठी बघा मी 1 वाटीभर छान रवा घेतला, थोडा जाडसर रवा येतो ना तो घेतला आणि त्यामध्ये आपल्याला म्हणजे फक्त 2 चम्मच हा मैदा ऍड करायचा असतो. मैदा कशासाठी, तर रवा म्हणजे बाइंडिंग नसतं ना रव्याला, मैद्यामुळे ना त्याला छान बाइंडिंग येतं. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही ऍड करू शकता, पण होतं कसं रव्याने ना टेस्ट थोडी छान येते आणि म्हणून मी रवाचा ऍड करत असते. सो 1 वाटीला मी 2 चम्मच इथे हा मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या चवीनुसार मीठ. त्यानंतर बघा मी अर्धा ग्लास जे आहे ना गरम पाणी घेतलेलं आहे. फक्त आपल्या हाताला सोसवेल ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि मस्त हा जो रवा आहे ना तो आपल्याला मळून घ्यायचा आहे. जास्त पातळ नको, असा घट्टसर, अगदी घट्टसर आपल्याला रवा जो आहे मळून घ्यायचा आहे. पातळ जर झालं ना तर मग पुऱ्या कडक होत नाहीत, नरम पडतात. खूप इझी आहे, खूपच इझी आहे, पण थोडीशी काळजी घ्यावी लागते रवा भिजवताना. बघा असा अगदी घट्टसर असा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि याला आता ना छान म्हणजे झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. आणि मी अगदी म्हणजे एका वाटीचेच करत आहे कारण आता खूप वेळ झालेला आहे आणि पिहू आणि मी तर अजिबात एकही खाऊ शकणार नाहीये कारण इतका छान नाश्ता बनवला होता हर्षदाने की पोटभर आमचं जेवणच होऊन गेलं. त्यामुळे पिहू आणि मी खाणार नाही, फक्त आरोही, आरोहीची आजी आणि आरोहीचे पप्पा. सो चला, भिजवून आता तयार आहे, याला झाकून ठेवते 15 मिनिटासाठी. तोपर्यंत पाणीपुरीचं पाणी करायची प्रिपरेशन करते. तर त्यासाठी बघा मी इथे संभार घेतला, भरपूर संभार घ्यायचा. त्यानंतर पुदिना घेतला, पुदिना हा माझ्या झाडाचाच आहे आणि एवढाच मिळाला आज. त्यानंतर 3 ते 4 मिरच्या आणि अद्रक घ्यायचं. अद्रकमुळे खरंच टेस्ट छान येते. मिक्सरमधनं फिरवून घेतलं
आणि त्यामध्ये बघा आता पाण्यात सर्व जे मिश्रण होतं ते टाकलं, त्यानंतर एक मोठा चम्मच मस्त पाणीपुरी मसाला टाकला, त्यानंतर काळं मीठ टाकलं 1 चम्मच आणि सोबतच चिंचेचं अर्ध वाटी पाणी मी केलेलं होतं ते टाकलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. आणि तिखट आंबट जे आपण टाकतो ना ते थोडंसं बॅलन्स व्हावं त्यासाठी मी त्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा ॲड करत असते. साखरेने छान चव येते आणि आंबटपणाही बॅलन्स होतो. आणि आता बघा आपला जो डो आपण भिजवला होता ना तो छान आता फुललेला आहे रवा. सो आता पुन्हा एकदा मी तो मळून घेत आहे आणि लगेचच लाटायला घेत आहे. तर जेवढा तो डो होता ना त्याचे 2 पार्ट केले आणि बघा असे मोठ्याच्या मोठं असं मी लाटून घेतलं. आणि कशाच्याही मदतीने तुम्ही ना छोट्या छोट्या पुऱ्या म्हणजे कट करून घेऊ शकता. तर आरोहीला ना अगदी छोट्या हव्या असतात, तर माझ्याकडे हे बॉटलचं झाकण होतं, तर त्या शेपनं मी सर्व जे आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत इथे व्यवस्थित अशा कट करून घेत आहे. खूप इझी प्रोसेस आहे, खूप लवकर होते. आणि ना पुऱ्या बघा इथे माझ्या सर्व बनवून तयार आहेत. आणि त्यानंतर मग मी तेल इथे गरम केलं आणि अगदी गरम तेलातच आपल्याला ह्या सोडायच्या असतात. कमी फ्लेमवर जर आपण पुऱ्या तळल्या ना तर त्या नरम होतात, त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या असतात. बघा पुऱ्या किती छान टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि रवा जाडा असल्यामुळे ना त्या तशाच्या तशा राहतात, मस्त कडक राहतात. सो इथे बघा मी म्हणजे जास्त पुऱ्या नाही टाकत, 4-4 5-5च टाकते. जास्त टाकलं ना तर मग तेलाचं जे तापमान आहे ते कमी होतं आणि मग पुऱ्यांना नरम पडतात. सो त्यामुळे मी म्हणजे आपलं जेवढं तेल असेल त्यानुसार आपण टाकू शकतो. तेल मी जास्त घेतलं होतं म्हणून इथे 6-6 पुऱ्या मी जे आहेत तळून घेतलेल्या आहेत. आणि इथे ना जवळपास माझ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आणि याचा मी तुम्हाला आवाज ऐकवू का? इतक्या ना क्रिस्पी झाल्या होत्या, अगदी कुरकुरीत. आणि आवाज बघा तुम्ही याचा, खूप छान होतात. ह्या चवीलाही छान होतात, शिवाय सर्व म्हणजे घरचं वापरलेलं असल्यामुळे हेल्दीही खूप राहतात. आता म्हटलं होतं की मी एकही पुरी खाणार नाही, पाणीपुरी खाणार नाही, पण खरंच कंट्रोल नाही करू शकत कारण त्या पाण्याचा इतका मस्त सुवास येत होता. आणि ह्या क्रिस्पी पुऱ्या पाहून मग 2-3 जे आहे पाणीपुरी मी खाल्ल्याच. सो चला फ्रेंड, तुम्ही ना खरंच अशा पद्धतीनं ह्या पुऱ्या करून बघा. खूप टेस्टी बनतात आणि हेल्दी असतातच ऑब्वियसली, कारण घरचं तेल घरचंच सर्व असल्यामुळे आपण हायजीनही खूप व्यवस्थित सांभाळत असतो. सो चला तर आता पाणीपुरी एन्जॉय करते आणि तुम्हीही माझा व्हिडिओ नक्कीच एन्जॉय केला असेल अशी अपेक्षा करते. सो चला आता व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हो, अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. सो बाय बाय, टाटा.